क्लासला चालली परी? हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत ईद मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते. चला तर मग आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महादेव तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येऊ देत, सुख शांती सगळंच तुम्हाला आयुष्यात भेटू दे. चला मग आज मी माझं जे दिवसाचं रुटीन आहे ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे. बघा, समर्थांचं सुद्धा तुम्ही आज दर्शन घ्या. परी आता क्लासला गेलेली आहे. आता वाजलेले 10 आणि घरात आज तर काही म्हणजे स्वयंपाक वगैरे नाही, फक्त साबुदाणा खिचडी बनवायची कारण सगळ्यांचा उपवास आहे. परीला थोडी मी फिकी खिचडी बनवणार आहे. चला मग आता मी देवपूजेला बसते, मग मी तुमच्याशी बोलते. जे माझं घरातलं काम होतं ना ते सगळंच आवरलं गेलेलं आहे. आता शंभू पण झोपलेली आहे. ती उठली की नंतर मग माझं जे दिवसाचं रुटीन आहे ते चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला ती झोपलेली तोपर्यंत देवपूजा वगैरे जे काही माझं घरातलं काम आहे आज ते सगळं आटोपते, मग मी तुमच्याशी बोलते. आणि तुम्ही सुद्धा जा महादेवाच्या मंदिरात आणि दर्शन घ्या नक्कीच. आणि तुम्हाला सुद्धा महादेवांचे भरपूर असे अनुभव येतील. आम्हाला देखील आलेले आहेत. समर्थ महादेव एकच आहे, पण तुम्ही सुद्धा आज नक्की जा कारण आज आहे ना महाशिवरात्री, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. चला तर मी आज महाशिवरात्री त्याच्यामुळे महादेवांचे शिवलिंग आहे त्याच्यावर मी छान मसा अभिषेक सुद्धा केलेला आहे. आणि बेलसुद्धा मागवलेली, आज छान हिरवीगार बेल मागवलेली. जी माझी सकाळची देवपूजा वगैरे होती ना ती सगळी मी केलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता मी सगळंच देवासमोर ठेवलेलं आहे कारण आज महाशिवरात्री, त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण देवपूजा नक्कीच करायला पाहिजे. आणि आज मनाला खूप प्रसन्न वाटतंय कारण आज उपवास आहे. आज सगळं घरात आनंदीमय वातावरण आहे. काही संकटे असतात, नैराश्य असतं, पण तुम्ही ना रोज नित्यनेमाने देवाची सेवा करा, खूप घरात फरक पडतो. वातावरण चांगलं असतं, आपलं मन प्रसन्न असतं. मी रोज देवाची सेवा करत असते. बरेचसे काही माझ्या आयुष्यात पण नैराश्य आले तरी सुद्धा मी देवाची सेवा करणं सोडलेलं नाही. आणि असं महाशिवरात्री त्याच्यामुळे म्हटलं की चलाच आपण महादेवाच्या मंदिरात सुद्धा जायला पाहिजे. महादेवाचं मंदिर इतकं छान सजवलेलं होतं या ठिकाणी सगळं. आणि म्हणजे बऱ्याच महिला सकाळी मॉर्निंगला उठून सगळ्या कोणसळा रांगोळी टाकत होतं. बाजारात गेली, बाजारातून देवासाठी फुलं वगैरे आणली. परत बेलवाल्या आजी आल्या, बेल सुद्धा घेतली मी छान हिरवीगार. आणि 108 बेला जे बेल असतात ना ते मी महादेवांच्या शिवलिंगवर वाहिलेली आहेत. आणि परत आता मी महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा मी बेल वाहणार आहे. आणि या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात इतकं छान असतं ना वातावरण, एकदम छान. आणि सगळी लहान मुलं आजूबाजूला खेळत असतात. आणि आपण सगळेच बऱ्याच दिवसापासून महाशिवरात्रीची वाट बघत. मैत्रिणी त्र्यंबकेश्वरला सुद्धा गेलेले आहेत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. माझी वहिनी सुद्धा, दादा सुद्धा उज्जैनला गेलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. आणि परत माझ्या वहिनीने शिवलिंग सुद्धा सांगितलेली होती, पण इथे काही मला शिवलिंग भेटले नाही. चला म्हटलं की वहिनीला नंतरच आपण कधीतरी घेऊयात. बरीच फिरले मी, 2-3 दिवसापासून फिरत होती. पण चला म्हटलं की माझ्या वहिनीने आता महाशिवरात्रीच्या दिवशीच तुला पाहिजे होती आणि सांगितलेलं होतं तिने, पण मला काही भेटलीच नाही. महाशिवरात्रीच्या उपवासाला जी खिचडी असते साबुदाण्याची, ती खिचडी सुद्धा मी बनवलेली आहे. तर मी आता महादेवाच्या मंदिरात जाते दर्शन घेण्यासाठी कारण आता घरी परी पण नाहीये आणि सकाळी माझं अजिबात जमलं नाही कारण खूप काम होती. चला म्हटलं आता जास्त काम आहे आणि आज दिवसभर आवरायचं आहे. परत शंभूला झोपवलं वगैरे, बरेचशी काही कामं होती घरातली, मग त्याच्यामुळे माझं काही जमलेलं नाही. आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये 5:30.
चला म्हटलं तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला नक्की 5:45 आणि 6 तरी वाजतील, जेणेकरून म्हणजे आपल्याला संध्याकाळची जी पूजा असते ती लागू पडेल असं. आणि बघा हे मी जे स्वामी समर्थांचे नेमप्लेट मागवली होती, मला आवडली. मला असं वाटली खूप मोठी असं, पण ती छोटी आलेली आहे. तर असू द्या, समर्थही माझ्या घरी आलेले आहेत. मला तेवढा आनंदच आहे, लहान असो किंवा मोठे असो, पण आलेले आहेत आपल्या घरी. चला मग मी तुमच्याशी नंतर बोलते. माझा ताट वगैरे सगळं रेडी झालेला आहे. हे शंभू, जय जय बाप्पा. हे बघा मी आता महादेवाच्या मंदिरात आलेली आणि खूप छान असं शिवलिंग सुंदर सजवलेलं आहे. ही जी वात असते ना, ती वात सुद्धा मी लावलेली आहे आज. या वातेचं खूप महत्त्व मानलं जातं. आणि बघा बेलसुद्धा वाहिलेली, जी देवपूजा असते शिवलिंगची ती सगळी केलेली आहे. आणि बऱ्याच महिला महादेवाच्या मंदिरात आलेल्या होत्या. इकडे बघ ना बेटा, इकडे बटाटे मी स्वच्छ असं पाण्यामध्ये टाकून दिलेले. आता मग थोडंसं म्हणजे माती वगैरे जर निघाली ना, भिजेल वगैरे, कारण आहे ना माती थोडी जास्त चिटकलेली वाटतं त्यांना, त्याच्यामुळे म्हटलं थोडं पाण्यात टाकून दिलं, स्वच्छ धुतले जाते ते व्यवस्थित. अजून 2-3 पाण्यात पण धुवेल ते. पापड, कुरडा, या वेफड, चकल्या सगळंच काही आता सगळ्याच महिला बनवायला सुरुवात केली महिलांनी. मी सुद्धा म्हटलं की चला, नेहमी मला माझी आई सगळं सामान करून देते, कुरडा या पापड जे काही असेल ना ते सगळं आईच करून देते. मला लग्नाला 8 वर्ष झाली ना, खरंच आईचे उपकार फिटणं म्हणजे सोपं नाही आहे. आणि चला तर मी आज म्हटलं की आपण पण वेफर्स बनवूयात. मी पण वेफर्स बनवले, परीने सुद्धा मला वेफर्स बनवण्यामध्ये मदत केली. सगळे वेफर्स तिने टाकले आणि आले, छान आले वेफर्स. जुडिओ परी इथे तर एकदम छान व्हरायटी आहे. अच्छा दिख रहा है. बघू ना आपण छान कुठे कुठे पहिले शूट करून घेऊ मग. चला तर मंडळी, मी आता आलेली आहे झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी. आता मी बघते इथे कोणत्या कोणत्या आणि किती चांगल्या व्हरायटीज येते. चला मग तुम्ही सुद्धा या इथे शॉपिंग करण्यासाठी. हे बघा इथे खूप छान छान असं शूज, चप्पल सगळे. हे इकडे परी लहान मुलांचे कपडे वगैरे सगळंच काही येते. हे बघा ते ज्वेलरी सुद्धा आहे. चला तर या ठिकाणी मेकअपचे प्रोडक्ट आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा बरेचसे काही छान छान प्रोडक्ट. हे बघ बघून घेऊया अगोदर. चला तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि छान लाईक वगैरे करा. चला तर मग बाय बाय. इकडे नेल पेंट आहे.